मी सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेते की हे वाक्य आज महाराष्ट्राला ऐकायला मिळणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सलग 6 वेळा उपमुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीनंतर आता त्यांच्याच पक्षात सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदावर विराजमान होतील आणि महाराष्ट्राच्या इतिहासातल्या त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होतील। अनेकांच्या मनामध्ये आज शंका आहेत की त्या या पदासाठी योग्य आहेत का, पण एका रात्रीमध्ये हे घडलेलं नाहीये। अजितदादांच्या राजकारणाची सुरुवात आणि अख्खी हयात सुनेत्रा वहिनींनी जवळून पाहिले। सुनेत्रा पवार या राजकारणामध्ये आल्या त्या अजित पवार यांच्यामुळेच, आणि या राजकारणाला सुरुवात झाली ती सामाजिक कार्यातूनच। चला बघूया कसा राहिलाय सुनेत्रा पवार यांचा प्रवास। महिला बचत गट चळवळीपासून त्यांचा हा प्रवास सुरू झाला। ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी त्यांना कर्ज पुरवठा, प्रशिक्षण आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या। सहकार क्षेत्रातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। विविध सहकारी संस्था, बँका आणि महिला संघटनांमध्ये त्या पदाधिकारी म्हणून कार्यरत राहिल्या। अनेक ठिकाणी त्या अध्यक्षा, संचालक किंवा मार्गदर्शक म्हणून काम करत राहिल्या। 2010 मध्ये त्यांनी एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली, जी सेंद्रिय शेती, पर्यावरणपूरक गावं आणि पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहे। 2011 पासून त्या फ्रान्समधील वर्ल्ड एंटरप्रेन्योरशिप फोरमच्या थिंक टँकच्या सदस्य आहेत। शरद पवार यांनी स्थापन केलेल्या विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेच्या त्या विश्वस्त म्हणूनही काम करतात। 2017 पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्य म्हणून आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी म्हणून ओळख असली तरी अशा विविध कार्यातून त्यांनी स्वतःची एक स्वतंत्र सामाजिक ओळख निर्माण केली। 2024 मध्ये सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदार म्हणून संसदीय राजकारणामध्ये प्रवेश केला। त्या सामाजिक कार्यकर्ती म्हणून न राहता राष्ट्रीय पातळीवर धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या नेत्या म्हणून अधिक व्यापक झाल्यात। मूळच्या धाराशिवच्या असणाऱ्या सुनेत्रा या स्वातंत्र्य सैनिक बाजीराव पाटील यांची त्या कन्या आणि माजी राज्यमंत्री आणि लोकसभा खासदार पद्मसिंह पाटील यांच्या त्या बहीण आहेत। त्यांचं शिक्षण छत्रपती संभाजीनगरच्या ACB कॉलेजमधून पूर्ण झालं। 1985 साली त्या अजित पवार यांच्यासोबत विवाह बंधनात अडकल्या। BCom पदवी असूनही त्यांनी बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क या मोठ्या औद्योगिक उपक्रमांचं नेतृत्व केलं आणि एक व्यावसायिक उद्योजक बनल्या। सामाजिक कार्यांचा दांडगा अनुभव असल्याने येत्या काळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची भूमिका महाराष्ट्रासह देशाच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये अधिक प्रभावी ठरेल अशी आशा करूया।